हॅलो वॉरियर्स. सो आत्ता या सेशनला तुम्ही प्रेझेंट आहात, याचा अर्थ असा आहे की ऑलरेडी तुम्ही हिस्ट्री पॉलिटीचा जो प्लॅन दिलेला आहे किंवा मी असं म्हणेन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे दिलेले आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत आणि 75 डेजचा जो रोडमॅप दिलेला आहे तो सुद्धा पाहिलेला आहे. ज्यांना माहिती नाही आहे मी कशाबद्दल बोलते, ग्रुप सी पूर्व परीक्षा पास होण्यासाठी पुढच्या 75 दिवसांचं 70 दिवसांचं एक्झॅक्टली नियोजन कसं असायला पाहिजे याच्याबद्दल ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बोललेलो आहोत. तिथे तुमचा अभ्यास, रिव्हिजन, PYQ ॲनालिसिस, टेस्ट सिरीज, टेस्टचं ॲनालिसिस, देन फायनल रिव्हिजन हे सगळं तुम्ही कसं कंप्लीट करू शकता 70 दिवसांमध्ये याच्याबद्दल आपण बोललोय. आणि ऑलरेडी पॉलिटी आणि हिस्ट्रीचे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्याच्यावरचं एक लेक्चर पण मी दिलेलं होतं आणि तुमच्या रिक्वेस्टनुसार पुढचा जो टॉपिक आहे किंवा पुढचं जे लेक्चर आहे ते आपण अर्थशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत कंबाईंड ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या दृष्टीने त्याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपण बोलणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही हा प्लॅन फॉलो करत असाल प्रॉपरली आणि जर तुम्हाला ग्रुप सीची परीक्षा क्वालिफाय व्हायचं असेल तर कमेंटमध्ये वॉरियर असं लिहा, म्हणजे मला समजेल की तुम्ही हे लेक्चर पाहायला सुरुवात केली आहे. तुमच्या नोटबुकसोबत तुम्ही आत्ता रेडी आहात आणि इथून पुढे जे टॉपिक मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही नोट डाऊन करून घ्याल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा ज्या पद्धतीने आपण हिस्ट्री आणि पॉलिटीसाठी पाहिलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपण इकॉनॉमिक्समध्ये 2023, 2024 आणि 2025ला आयोगाने कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत हे पाहणार आहोत. जेव्हा आपण हे पाहू ना तेव्हा आपल्याला आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत, कुठल्या टॉपिकवरती विचारले जात आहेत, कुठला एरिया जो मला फोकस करायचा आहे. आणि आणखी एक गोष्ट, जर इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न येत असतील, हे 15च्या 15 प्रश्न माझ्या रेफरन्स बुकमधून कंप्लीट होत आहेत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण काय होतं ना की मी एक रेफरन्स बुक घेतले, मी ते फॉलो करत आहे, पण 15 प्रश्नांची उत्तरं मला त्याच्यातून मिळत नाही आहेत का? कारण इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा फक्त तुमच्या बुकमधून करायचा अभ्यास नाही आहे, याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर्सची जोड द्यायची आहे. आणि शिवाय जसं बाकी सब्जेक्टमध्ये आपण पाहिलेलं आहे तसं इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा काही टॉपिक असे आहेत जिथे तुम्हाला एकाच टॉपिकवरती 2 किंवा 3 प्रश्नसुद्धा पाहायला मिळतात. रॅदर मी असं म्हणेन की इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना 1-2 डॉक्युमेंट गव्हर्नमेंटचे असे आहेत जिथे तुमचे एकाच पेपरमधले 4-4 प्रश्न कव्हर होऊ शकतात. म्हणजे ते इकॉनॉमिक्सशी संबंधित असेल पण करंट अफेअर्समध्ये प्रश्न येऊ शकतो, जॉग्राफीमध्ये येऊ शकतो, प्लस इकॉनॉमिक्समध्ये येऊ शकतो. ठीक आहे. सो आता आपण 2023ला जे प्रश्न विचारले त्याचा जर विचार केला तर पहिला प्रश्न दारिद्र्याविषयी होता. दारिद्र्याच्या बाबतीत काही आकडेवारी आय थिंक 2011-12शी संबंधित काहीतरी विचारलेलं होतं. पण जेव्हा 2011-12 असं म्हटलं याचा अर्थ असा होत नाही की मी मागची आकडेवारी पाठ करायला पाहिजे. दारिद्र्य विषयक ज्या समित्या आहेत हा आयोगाचा फेवरेटवाला पॉईंट आहे. ठीक आहे. दारिद्र्य अभ्यासताना दारिद्र्याच्या ज्या समिती महत्त्वाच्या समित्या आहेत याच्यावरती आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतोय. सो ते मला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. अगदी 14 जूनच्या पेपरला जो प्रश्न आला म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होतं. जर तुमचा डिटेलमध्ये अभ्यास नसेल तर कन्फ्युजन होणं हे स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला माहिती असेल की एक्झॅक्टली त्या कमिटीमध्ये कोण सदस्य होते, कमिटीने कधीचा अहवाल दिलेला आहे, कुठल्या वर्षासाठीचे आकडे त्यांनी दिलेले आहेत, तर डेफिनेटली तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. ज्यावेळेला हे मी प्रश्न सांगते 15 प्रश्न कुठल्या टॉपिकवरती आलेत याच्यातून मी तुम्हाला एक लिस्ट देईन की जे टॉपिक तुम्हाला काहीही झालं तरी बिलकुल स्किप करायचे नाही आहेत. फर्स्ट प्रायोरिटीमध्ये ते टॉपिक असायला पाहिजेत आणि त्या टॉपिकमध्ये जे फर्स्ट प्रायोरिटीमध्ये येणार आहेत याच्यामध्ये दारिद्र्य हा टॉपिक तुम्हाला घ्यायचाच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कार्यक्रम आणि योजना. आता ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढे पण गव्हर्नमेंटचे काही कार्यक्रम येत आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना येत आहेत मग त्या योजना कृषी संबंधित जर असतील तर त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. देन आर्थिक समावेशनाशी संबंधित ज्या योजना आहेत त्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मग जेव्हा आपण योजनांबद्दल बोलतोय किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या कार्यक्रमाबद्दल बोलतोय, कुठल्याही नवीन उपक्रमाबद्दल बोलतोय, या गोष्टींवरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आत्ता 23, 24, 25ला पण विचारलेले आहेत. आणि जे पुस्तक आपण रेफरन्स बुक यूज करत असतो त्याच्यामध्ये जनरली आपल्याला हे मिळत नाही आणि मग आपल्याला वाटतं की इकॉनॉमिक्स अवघड आहे. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना फक्त एक रेफरन्स बुक घेऊन बसू नका, याच्यासोबतच तुम्हाला करंट अफेअर्समध्ये जेवढ्या पण घडामोडी घडत आहेत आर्थिक घडामोडी त्या इन डिटेल करायच्या आहेत. ठीक आहे. सो कार्यक्रम आणि योजनेवरती प्रश्न आहे. सार्वजनिक वित्त याच्यासोबत दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त. हा जो टॉपिक आहे याच्यावरती एकाच वर्षी तुम्हाला 2-2, 3-3 प्रश्न पाहायला मिळतील. याचा अर्थ
इकॉनॉमिक्समध्ये जर मार्क्स घ्यायचे सार्वजनिक वित्त बिलकुल स्किप करायचा नाहीये. त्याच्यानंतर उदय योजनेवरती प्रश्न विचारलेला होता, उज्ज्वल डिस्कॉम योजना जी आहे त्याच्यावरती. तर गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत, हा तर म्हणजे एक असा मुद्दा आहे की ज्याला पास व्हायचं त्याला तो करावाच लागणार आहे. ठीक आहे. सो तुम्हाला एकूण आता इथे एक प्रश्न दिसला योजनेवरती, इथे एक दिसला. देन कर प्रणालीशी संबंधित समित्या विचारल्यात, म्हणजे कर प्रणाली हा टॉपिक करायचा आहे. आता मी इथे जेव्हा टॉपिक लिहिते ना, ही गोष्ट लक्षात घ्या की हेच टॉपिक तुम्हाला 2024ला पण दिसतील, 2025ला पण दिसतील. पण 2025चा पेपर जेव्हा तुम्ही पाहाल तिथे थोडासा स्लाइट डिफरन्स तुम्हाला दिसेल क्वेश्चन विचारण्याच्या पद्धतीमध्ये. म्हणजे आयोगाने जे प्रश्न विचारलेत, जे टॉपिक आतापर्यंतचे आहेत, याच्यामध्ये आयोग काहीतरी नवीन सुचवतोय तुम्हाला. जसं 2025च्या ग्रुप बीला पण आयोगाने काहीतरी नवीन सुचवलं आणि 2026ला ते आपल्याला पाहायला मिळालं. सेम तसंच ग्रुप सीच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. रोजगार बेरोजगारी, जेव्हा आपण दारिद्र्य हा टॉपिक करतो, मी नेहमी दारिद्र्य या टॉपिक सोबत बेरोजगारी हा टॉपिक सांगते. जर तुम्हाला दारिद्र्य हा टॉपिक अभ्यासताना त्याच्यातल्या समित्यांची माहिती, जी काही इन्फॉर्मेशन आहे, ज्या फॅक्ट आहेत, त्या लक्षात ठेवायला जर कठीण जात असेल तर इकॉनॉमिक्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट जी आहे ती ओपन करायची आणि त्या प्लेलिस्टमध्ये दारिद्र्य विषयक समित्यांशी संबंधित काही लेक्चर्स दिलेले आहेत. आकडेवारी सुद्धा ते लेक्चर पाहिल्यानंतर तुमची तोंडपाठ होऊन जाईल. फक्त तुम्हाला लेक्चर पाहिल्यानंतर ते लेक्चर पाहताना एकदा लिहावं लागेल, 2 वेळा रिवाइज करावं लागेल, तुमचे सगळे आकडे पाठ होऊन जातील. ठीक आहे. सो एकदा ट्राय करून पहा. देन कृषी. आता पहा, कृषी योजना, कृषी कार्यक्रम जे मी इथे सांगितलं, हा पार्ट याच्यासाठी वेगळा लिहिलाय की याच्यावरती तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स पाहायला मिळतात. पण इथे असं नाहीये की हा एकच पॉईंट आहे आणि तो कर. हा पॉईंट असा आहे की तुम्हाला तुमच्या पुस्तकातल्या कृषी या टॉपिकमधून तर करावा लागणार आहे, पण त्याच्यासोबतच तुम्हाला करंट अफेअर्समधून करावं लागणार आहे. जे काही अर्थसंकल्प येतो, आर्थिक पाहणी येते, त्याच्यामध्ये जे मुद्दे दिलेले असतील तिथून करावं लागणार आहे, किंवा सरकारचं कुठलंही नवीन धोरण जे येतं आणि त्यावेळेला ज्या काही चर्चा होतात कृषी संबंधितल्या, तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा पॉईंट करायचा आहे. पैसा व चलन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मग इथे पैशाचे जे प्रकार आहेत ते विचारले जातात आणि पैसा व चलन हा एकटा कधीच करायचा नाही, याच्यासोबत किंमत वाढ करायचं. रादर मी म्हणेन की किंमत वाढ, त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त, आरबीआय, हे टॉपिक जे आहेत ना, हे एकत्रित अभ्यासाचे टॉपिक आहेत. कारण इथेच तुम्हाला कळतं की किमती वाढल्या तर गव्हर्नमेंट काय करते, किमती वाढल्या तर आरबीआयला काय करावं लागतं, हे सगळं कसं मॅनेज होतंय हे सगळं तिथून कळतं. मग त्याच्यासाठी पैशाची संकल्पना समजणं हे जास्त गरजेचं असतं. ठीक आहे. त्यामुळे हे टॉपिक एकत्रित करायचे आहेत. आणि ज्यावेळेला आरबीआय करतो तर ऑब्व्हियसली आरबीआय सोबत एक टॉपिक जो करावा लागतो तो म्हणजे बँकिंग. मग बँकिंग संबंधित ज्या शिफारशी करण्यासाठी ज्या समित्या आलेल्या आहेत, किंवा बँकिंगमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, अग्रणी बँक योजनेसारख्या योजना असतील, किंवा ग्रामीण बँका ज्या आहेत त्या असतील, त्यांची स्थापना असेल, तर या संदर्भातले प्रश्न आयोगाकडून विचारले जातात. ठीक आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा येतो अर्थसंकल्प. सार्वजनिक वित्त अभ्यासताना तुम्हाला अर्थसंकल्पाची बेसिक माहिती, अर्थसंकल्प मांडण्याची जी प्रक्रिया आहे, तो कसा पारित केला जातो, अर्थसंकल्पाचे प्रकार कुठले आहेत, या गोष्टी अभ्यासाव्या लागतात. पण याच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट येते, जो आत्ताचा रिसेंटचा अर्थसंकल्प आहे, म्हणजे 2023, 24, 25 कुठलाही पेपर पहा, तुम्हाला अर्थसंकल्पावरती प्रश्न पाहायला मिळतील. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालावरती जास्त प्रश्न विचारले जातात. गेल्या वर्षीचा जो अर्थसंकल्प आर्थिक पाहणी आहे तोही आपण कव्हर केलेला आहे, युट्यूबवरती लेक्चर अवेलेबल आहे. आत्ताचा जो आहे त्याच्यावरती सुद्धा, म्हणजे तो सुद्धा कव्हर केलेला आहे. एक्झामच्या दृष्टीने ते लेक्चर्स मी अवेलेबल करून दिले होते, सो ते पाहून घ्या. आणि महत्त्वाचं हे आहे की अर्थसंकल्प किंवा आर्थिक पाहणी अहवाल हे जे 2 गव्हर्नमेंटचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संदर्भात, म्हणजे एकूण 4, इथून तुमचे 3-4 प्रश्न जे आहेत ते कव्हर होतात. कारण याच्यातला प्रश्न तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये दिसू शकतो, याच्यातला प्रश्न तुम्हाला चालू घडामोडींमध्ये दिसू शकतो, याच्यातला प्रश्न तुम्हाला भूगोलमध्ये सुद्धा दिसू शकतो. म्हणून हे जे डॉक्युमेंट आहेत हे बिलकुल स्किप करायचे नाहीत. लक्षात ठेवा, मी एवढं जाड एक पुस्तक वाचत आहे आणि त्याच्यातून मला खात्री नाहीये की माझे 8-9 प्रश्न कव्हर होतील की नाही, पण मी गव्हर्नमेंटचे 4 हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे जर मी प्रॉपरली अभ्यासले, तिथून जर मला खात्री की माझे 2 ते 3 प्रश्न कव्हर होत आहेत, तर ते मी व्यवस्थित करायला पाहिजेत. भले ते मला कितीही बोरिंग वाटू देत, भले ते मला कितीही अवघड वाटू देत, कितीही असा डाटा वाटू देत की हे काय आहे, लक्षात नाही राहते, किंवा जे पण वाटेल, पण ते स्किप करायचं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर वित्त आयोग सार्वजनिक वित्तमध्ये हा एक प्रश्न आहे, इथे टॉपिक झाला. कर प्रणालीवरती दुसरा प्रश्न आलाय, म्हणजे कर प्रणाली, इथे समित्या विचारलेत, इथे कराशी संबंधित प्रश्न होता, जीएसटीशी संबंधित. मानव विकास. आता जेव्हा मानव विकास आपण करतोय की नाही, मग मानव विकासाशी संबंधित जे काही अहवाल वगैरे आहेत
जे काही अहवाल वगैरे आहेत, मग मानव विकास हा एकटा करायचा टॉपिक नाही, याच्यासोबत शाश्वत विकास जो आहे तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे. देन अगेन आला योजना हा टॉपिक, इकडे पहा, आणि परत FRBM ऍक्ट. FRBM ऍक्ट हा सार्वजनिक वित्तमध्येच करायचा आहे. FRBM ऍक्टमध्ये ऍक्टवरती आयोगाने सलग 5-6 वर्ष कंटिन्युअसली प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे FRBM ऍक्ट मला स्किप नाही करायचा. FRBM ऍक्ट बद्दलचे आयोगाने विचारलेले सगळे प्रश्न प्लस FRBM ऍक्ट बद्दल कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात याचं एक लेक्चर जे आहे इन डिटेल FRBM ऍक्ट, एक लेक्चर जे आहे ते मी यूट्यूबवरती फ्रीमध्ये दिलेलं आहे. तर एकदा, म्हणजे ते चॅलेंजसाठी क्रिएट केलेलं, बट ते मी यूट्यूबवरती दिलेलं आहे ऑलरेडी. तर एकदा ते लेक्चर पहा. त्या एका लेक्चरमधून तुमचे FRBM ऍक्टवरचे जेवढे पण प्रश्न येतील त्याचे मार्क्स जे आहेत ते सिक्युअर होतील. ठीक आहे, इन डिटेल लेक्चर घेतलंय. इव्हन कुठल्या वित्त आयोगाने FRBM ऍक्टबद्दल काय शिफारशी केल्या, हा जो प्रश्न आयोगाने विचारलेला होता आणि तो रेफरन्समध्ये लगेच सापडत नव्हता, ते सुद्धा तिथे कव्हर केलेलं आहे. त्यामुळे ते एकदा पाहून घ्या. ठीक आहे, मग आता तुमच्या लक्षात कुठले टॉपिक आले? एकतर योजना करायच्यात. का करायच्यात? पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, देन चौथा प्रश्न. 4 प्रश्न योजनांवरती आलेत. मग ह्या योजना कृषी संबंधित असू शकतात. कृषी हा सेपरेटली टॉपिक तुम्हाला अभ्यासायचाच आहे, पण त्याच्यातल्या ज्या योजना आहेत त्या जास्त इम्पॉर्टंट आहेत. किंवा कृषीमध्ये जेव्हा प्रश्न विचारला जातोय, वेगवेगळे जे कार्यक्रम किंवा एखादा अभियान राबवलेलं असेल, एखादा प्रकल्प असेल, इथे जास्त प्रश्न विचारले जातात. मग आता तुमच्या लक्षात कुठले टॉपिक आले? दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, कर प्रणाली, पैसा व चलन, मानवी विकास, शाश्वत विकास, किंमत वाढ, सार्वजनिक वित्त, RBI, बँकिंग. ठीक आहे, आणि योजना ऑब्विसली करंट अफेअर्सशी रिलेट करून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा 2023चा पेपर आहे. 2024चा पेपर, इथे एक टॉपिक 2024-2025 दोन्हीकडे जो कॉमन आहे आणि जो 2026ला पण विचारला जाईल तो आहे सहकार. ठीक आहे, मग सहकारवरती जे मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न आहेत ते पाहायचे. इथे आणखी एक गोष्ट आहे, इकॉनॉमिक्सचे जे 15 प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत, याच्यातले 2 ते 3 प्रश्न असे आहेत जे फक्त वाचून किंवा समजून घेऊन किंवा ज्याचं फक्त तुम्हाला आकलन जर झालं तर त्याचं उत्तर तुम्हाला देता येते. पण प्रॉब्लेम हा आहे की ते प्रश्न अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात पेपरमध्ये की जेव्हा तो प्रश्न समोर येतो आपली विकेट उडते. म्हणजे तो प्रश्न पाहिला कुठल्याही विद्यार्थ्याला हा फील येतो की इकॉनॉमिक्सचा पेपर अवघड आहे, कारण ते प्रश्न मोठेच्या मोठे असतात. 90 डेज चॅलेंजमधले स्टुडंट जर तुम्ही आता प्रेझेंट असाल तर 90 DC असं लिहा, मला कळेल की तुम्ही प्रेझेंट आहात आणि तुम्ही इकॉनॉमिक्सचं लेक्चर केलेलं आहे. कारण तिथे मी ते प्रश्न पण तुम्हाला दाखवलेत आणि तिथे मी तुम्हाला हेही सांगितलंय की या प्रश्नांना टॅकल कसं करायचं. ते प्रश्न फक्त तुमचा कॉन्फिडन्स घालवण्यासाठी आलेले असतात, पण एवढा आहे की त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी कुठलंही पुस्तक वाचायची गरज नसते, फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायची गरज असते. आणि तेच आपण करत नाही, फक्त प्रश्न पाहता क्षणी आपण स्किप करतो किंवा आपण असं ठरवतो की पेपर अवघड आहे, माझं यावर्षी सिलेक्शन होणार नाही, आणि ज्यांचं हे होतं ते या स्पर्धेतून बाहेर पडतात. आणि तुम्हाला तिथेच फक्त टिकून राहायचं आहे. जे मी तुम्हाला इतिहासच्या बाबतीत सांगितलं, इकॉनॉमिक्सच्या बाबतीत पण लक्षात ठेवा, 3 प्रश्न तरी कमीत कमी असे पाहायला मिळतील तुम्हाला ज्याच्यासाठी तुमचा स्पेसिफिक अभ्यास असायची आवश्यकता नाहीये. तुम्हाला फक्त त्या 60 मिनिटांमध्ये जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्सचे प्रश्न सोडवताय, डोकं शांत ठेवून तो प्रश्न शांतपणे वाचायची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही तो शांतपणे वाचता तुम्हाला उत्तर लगेच मिळतं, कारण ते उत्तर तिथेच दिलेलं असतं प्रश्नामध्ये, फक्त आपल्याला ते वाचता येत नाही. ठीक आहे, सो असे प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असतील की असे कुठले प्रश्न असतात इकॉनॉमिक्समध्ये की ज्यांचा उत्तर प्रश्न वाचता क्षणी अभ्यास नसला तरी देता येईल, तर मला तसं कमेंट करून सांगा. मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये मी ते एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे तो क्वेश्चन आणि कसं तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता विदाऊट स्टडी, किंवा मी असं म्हणेन विदाऊट स्टडीपेक्षा स्पेसिफिक कुठली फॅक्ट वगैरे तिथे विचारलेली नसते, फक्त डोकं शांत ठेवून प्रश्न वाचला की उत्तरापर्यंत जाता येतं. त्याचा व्हिडिओ मी घेऊन येईन, पण प्लीज कमेंट करा. ठीक आहे, जर हवा असेल तर. आता सहकार हा एक प्रश्न, म्हणजे हा एक टॉपिक झाला. मग सहकारवरती कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे पाहायचे. याच्यामध्ये मग जे काही तुम्हाला सहकार हा म्हणजे एक अधिनियम विचारलेला होता, पण ज्या काही मेन्सला जोड्या विचारलेल्या आहेत ना त्या एक तुम्ही करणं अपेक्षित आहे. एकच प्रश्न होता महाराष्ट्र सहकार अधिनियम 1960 बद्दलचा, पण तो प्रश्न पण असा होता की म्हणजे तो अधिनियमाचं नाव वाचलं, प्रश्न वाचला की मुलं म्हटली असती, म्हणजे म्हटली बरीचशी मुलं की हे काहीतरी वेगळं विचारले, हे आपण अभ्यासलेलं नाहीये. पण तो प्रश्न वाचला की कळत होतं की त्यांनी असं विचारलं की कुठला उद्देश नाहीये,
मग ज्यावेळेला तुम्ही प्रश्न वाचता तेव्हा कळतं की उद्देश काय असू शकतो आणि काय नसू शकतो, तुम्ही लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकता. या टाईपचा तो प्रश्न होता. पण प्रश्न वाचता क्षणी म्हणजे प्रश्न पाहता क्षणी, वाचायचं पण गरज नाही, पाहता क्षणी असं वाटतं की हे मी वाचलेलं नाहीये, हे माझ्या रेफरन्समधून नाहीये, हे काहीतरी वेगळं विचारलं आणि आपण स्किप करतो. हे खूप प्रश्नांच्या बाबतीत होतं. त्यानंतर आर्थिक पाहणी अहवाल, मी बोलले आत्ताच तुम्हाला, इथे मागच्या स्लाइडवरतीच अर्थसंकल्प इथे दाखवलं होतं, मी तुम्हाला इथे मेन्शन नाही केलं, बट इथे अर्थसंकल्प सांगितलेले मी सार्वजनिक वित्तमध्ये करायचा आहे. आता औद्योगिक संस्था आणि स्थापना हा कम्प्लिटली फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होता. ठीक आहे, जोडा लावाचा एक प्रश्न आलेला होता, जिथे एका बाजूला संस्थांची नावं दिलेली होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं स्थापना वर्ष जे आहे ते दिलेलं होतं. मग इथे मात्र तुम्हाला फॅक्ट पाठ असणं गरजेचं आहे, किंवा ॲटलिस्ट आधी संस्था कुठली आली नंतर कुठली आली एवढं जरी माहिती असेल तरी तुम्ही उत्तर देऊ शकता. मग जेव्हा पण तुम्ही बँकिंग करताय किंवा जेव्हा पण तुम्ही कुठलाही एक टॉपिक करताय, जसं पंचवार्षिक योजनांसारखा टॉपिक करताय, तिथे ज्यावेळेला तुम्हाला त्या संस्थेबद्दल स्पेसिफिक, म्हणजे कुठली तरी संस्था आहे तिची स्थापना 4थ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान झाली, 5व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान झाली, हे जेव्हा तुम्ही वाचताय तर इयरचा एक अंदाज तुम्हाला येतो. किंवा नाबार्ड सारखी संस्था, तर नाबार्डची स्थापना आपण जनरली वाचतो. जे कृषी रिलेटेड ज्या आहेत त्या तर तुम्हाला करायच्याच आहेत एनी हाव, कारण तिथे प्रश्न बनतातच बनतात. सो ज्यावेळेला तुम्ही पंचवार्षिक योजना करताय त्यावेळेला जर तुम्हाला ते करता आलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. आणि मग असे जर प्रश्न आले जोड्या लावायचे तर एका ऑप्शनवरून तुम्ही एलिमिनेट करून सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर भारत रोजगार अहवाल हा करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न होता. अगेन महाराष्ट्र आर्थिक पाहणी, 2 प्रश्न आहेत आर्थिक पाहणीवरती. म्हणजे जे मी अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी म्हटलं तुम्हाला, हे तुम्हाला करायचंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे आरबीआय वरती. मागेच पाहिलं आपण आरबीआय. राष्ट्रीय उत्पन्न हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरती ग्रुप बी ला जे प्रश्न आले ते तुलनेने खूप सोपे आहेत. ग्रुप सी ला जो प्रश्न विचारलेला आहे तिथे थोडंसं तुमचं कन्सेप्च्युअल, म्हणजे तुम्हाला थोडंसं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आय थिंक इथे आधारभूत वर्षावरती एक काहीतरी प्रश्न आलेला होता, तोच असेल कदाचित हा राष्ट्रीय उत्पन्नावरती. ठीक आहे, त्याच्यानंतर शासकीय कार्यक्रम, जे काही आपण कार्यक्रम आणि योजना पाहिलं तर वेगवेगळे जे गव्हर्नमेंटचे प्लॅटफॉर्म असतात त्याच्यासाठी एखादा आलेला कायदा असेल, आता रिसेंटली आयकर कायद्यामध्ये झालेले बदल असतील तर तिथे क्वेश्चन्स बनतात. म्हणजे मी जेव्हा अर्थसंकल्प अर्थशास्त्र अभ्यासत आहे, जे 15 प्रश्न येतील याच्यापैकी 7 ते 8 प्रश्न जे आहेत हे मला डायरेक्ट माझ्या रेफरन्स बुकमधून पाहायला मिळतील. पण बाकीचे जे उरलेले 7-8 प्रश्न असतील ते प्रश्न, म्हणजे 8 जर रेफरन्स बुकमधून असतील तर 7 बाकीचे जे असतील, याचा रेफरन्स मला कुठे मिळणार आहे? एक तर तो चालू घडामोडींमध्ये मिळणार आहे, कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटमध्ये मिळणार आहे, किंवा कुठल्या तरी बातम्यांमध्ये ते आलेलं असणार आहे, न्यूजपेपरमध्ये आलेलं असणार आहे. इथून मला त्याचे रेफरन्सेस मिळणार आहेत. किंवा तो प्रश्न डायरेक्ट माझ्या पुस्तकातून नसेल तरी जेवढा मी आत्तापर्यंत अभ्यासलेला आहे ते माझ्या बेसिक अंडरस्टँडिंग वरती त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना, अर्थातच नियोजन आणि पंचवार्षिक योजना हा एक टॉपिक आहे जो इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल अख्खं पुस्तक संपलं इथंच मॅडम. मग राहिलं काय, सांगते मी तुम्हाला. प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी आणि सेकंड प्रायोरिटी असं आपल्याला हे डिवाइड करायचं. ठीक आहे, लेखापालन. आता हा एक पार्ट असा आहे जिथे अलीकडे आयोग प्रश्न विचारतोय, एका पेपरमध्ये 2-2 प्रश्न आहेत. पण या प्रश्नांची गंमत अशी की तुम्ही थोडंसं जर पेपर उघडून पाहिले तर या प्रश्नांची गंमत अशी आहे की जे काही अकाउंटिंग आणि ऑडिटिंग वरती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते केवळ शांतपणे प्रश्न वाचून त्याचं उत्तर देता येते. म्हणजे मला एक्झॅक्टली त्याच्याबद्दल माहिती नसेल तरी चालेल, पण मला प्रश्न शांतपणे वाचता येतोय का त्याच्यावरून मी उत्तरापर्यंत पोहोचू शकेन. पण इथे पण असं आहे की जर 2 वर्ष आयोगाने बेसिक क्वेश्चन्स विचारलेत, होऊ शकतं की आयोग थोडासा ॲडव्हान्स लेवलचा त्याच्यावरचा प्रश्न आता विचारेल. पण अगेन जसं आपण हिस्ट्री पॉलिटीला पाहिलेलं आहे, इकॉनॉमिक्समध्ये एखादा दुसरा प्रश्न जर कम्प्लिटली नवीन आला, जो माझ्या अंडरस्टँडिंगवरती मला नाही उत्तर देता येते, जिथे काहीतरी फॅक्ट विचारली असेल, तर मी तो स्किप करायचा की बाकीचे प्रश्न मी कसे सोडवले त्याच्या आधारावरती मी रिस्क घ्यायची की नाही हे मला ठरवता आलं पाहिजे. आणि हे तिथेच ठरवता येतं एक्झाम हॉलमध्ये. हे इथे बसून बोलायच्या गोष्टी नाही आहेत, त्या तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये पेपर तुमच्या हातात आल्यानंतर डिसाईड करायच्या असतात. पण त्याच्यासाठी तुमची तगडी प्रॅक्टिस असावी लागते आधी, जेव्हा तुम्ही तयारी करताय तेव्हा. ठीक आहे, त्याच्यानंतर कृषी योजना, परत योजनावरती प्रश्न गेलेला आहे. अर्थसंकल्प म्हणजे अगेन सार्वजनिक वित्त. आता हा अर्थसंकल्प खर्चवरती होता. हा जो तुमचा रिसेंटचा अर्थसंकल्प असेल की नाही तिथे हा प्रश्न जाणार आहे. त्याच्यानंतर कॅग, ऍक्च्युली हा लेखापालनाशी संबंधित प्रश्न विचारलेला सर्वोच्च संस्था कुठली, तर कॅग. तर कॅगवरती तुम्हाला प्रश्न पॉलिटीमध्ये पण बनू शकतो आणि इकॉनॉमिक्समध्ये पण बनू शकतो. मग काही टॉपिक जे आहेत की नाही
कॅग सारखा टॉपिक आहे, लोकसंख्या टॉपिक जो की तुम्हाला जॉग्राफीमध्ये विचारला जाऊ शकतो, इकॉनॉमिक्समध्ये विचारला जाऊ शकतो, किंवा घटनात्मक विकास जे आपण कायदे पाहिले तो प्रश्न तुम्हाला पॉलिटीमध्ये येऊ शकतो, हिस्ट्रीमध्ये येऊ शकतो. असे जे टॉपिक आहेत की जे 2-2 सब्जेक्टशी रिलेटेड आहेत, किंवा कृषी रिलेटेड प्रश्न इकॉनॉमिक्समध्ये येऊ शकतो, जॉग्राफीमध्ये येऊ शकतो, सायन्समध्ये येऊ शकतो, करंट अफेअर्समध्ये येऊ शकतो. मग जर असा एखादा टॉपिक असेल की जो तुमचा फक्त एक सब्जेक्ट नाही कव्हर करत आहे, एका सोबत 3 ते 4 सब्जेक्टमध्ये येऊ शकतोय, तर असे टॉपिक प्रायोरिटीने करा, कारण तो एक टॉपिक तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्टमधले मार्क्स मिळवून देईल. आणि कृषी हा टॉपिक तर बिलकुल स्किप नाही करायचा. कृषीशी संबंधित जे अहवाल येत आहेत, ज्या योजना येत आहेत, जे कार्यक्रम सरकारकडून राबवले जात आहेत, जी सबसिडी दिली जाते, अर्थसंकल्पामध्ये, आर्थिक पाहणीमध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन आहेत, हे सगळं करायचं, कारण कृषी आयोगाच्या हिट लिस्टवर आहे, तिथे मॅक्झिमम क्वेश्चन्स येत आहेत. त्याच्यानंतर लोकसंख्या संकल्पनात्मक प्रश्न होता, आणि महसुली जमा अगेन हा सार्वजनिक वित्तचा पार्ट आहे. म्हणजे इथेच जर आपण पाहिलं तर सार्वजनिक वित्तवरतीच 1-2 प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर 2025चा जर पेपर पाहिला, आला परत नियोजनावरती प्रश्न, नियोजन आणि पंचवार्षिक योजना त्यांनी नीती आयोग विचारले, म्हणजे नियोजनाशी संबंधित असणाऱ्या ज्या संस्था, मग नीती आयोग असेल, नियोजन आयोग असेल जो आधी होता, राष्ट्रीय विकास परिषद असेल, तर इथे क्वेश्चन्स बनू शकतात. दारिद्र्य विषयक समिती, अगेन दारिद्र्य जो आपण पहिल्यांदा पाहिला तिथे प्रश्न आहे. औद्योगिक धोरण विचारलेलं आहे, उद्योग क्षेत्र जे आहे. आता हा उद्योग क्षेत्र करताना सेपरेटली जरी तुम्ही अभ्यासलं नाही अभ्यासलं तरी लक्षात ठेवा की जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत, याच्यावरती गव्हर्नमेंट जे आहे ना, ते अर्थसंकल्पामध्ये वेळोवेळी, म्हणजे आता रिसेंटली सुद्धा त्याचे नॉर्म्स चेंज केले होते गव्हर्नमेंटनी, याच्याबद्दलच्या बऱ्याचशा तरतुदी केलेल्या असतात. याच्यासाठी जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे जो काही गव्हर्नमेंटचा खर्च असतो अर्थसंकल्पामध्ये दिलेला, तर तिथे पण याचा कुठेतरी संबंध येत असतो. किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या स्कीम्स राबवलेल्या असतात, त्याच्यामुळे इथे क्वेश्चन्स बनण्याचे चान्सेस असतात. आणि औद्योगिक धोरण हा एक पार्ट आहे जो फॅक्च्युअल आहे पण इम्पॉर्टंट आहे. कृषी क्षेत्र, अगेन नाबार्ड, म्हणजे कृषी हा टॉपिक जेव्हा मी म्हणतेय त्यावेळेला कृषीमध्ये काय काय येऊ शकतं, जी वेगवेगळी आकडेवारी आहे कृषी संबंधित ती विचारली जाते. याच्याही आधी, आकडेवारीच्याही आधी ज्या काही योजना आहेत किंवा जे काही कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत, किंवा एखादं जे अभियान राबवण्यात आलेलं असेल, जसं राष्ट्रीय पाम तेल शी संबंधित एक प्रश्न आहे, तोच आय थिंक इथे घेतलेला असेल मी, नाही हा नाबार्डशी संबंधित आहे. राष्ट्रीय पाम तेलशी संबंधित एक प्रश्न होता कृषीमध्ये, आय थिंक मागे असेल तो. आणि इथे अन्नधान्य बफर स्टॉक, म्हणजे कृषीशी संबंधित वेगवेगळे प्रश्न आहेत, 3-3 प्रश्न एकाच पेपरमध्ये आहेत, म्हणजे हा टॉपिक स्किप नाही करायचा आहे. आरबीआय वरती मागे पाहिला प्रश्न, इथेही प्रश्न आहे. लोकसंख्या संक्रमण, प्रधानमंत्री जनधन योजना, अगेन हा योजनामध्ये प्रश्न जातोय, पण ते पण आर्थिक समावेशन जे मी बोलले तिथे. आणि जनधन योजना ही आयोगाची फेवरेट आहे. आयोगाने जनधन योजनेवरती इतके प्रश्न विचारलेत, म्हणजे ही योजना केव्हा घोषित केली, केव्हा सुरू झाली, योजनेचं उद्दिष्ट काय होतं, योजनेची सुरुवात कुठून झालेली आहे. ऍक्च्युली तर या योजनेच्या सुरुवातीची जी तारीख आहे ना, तीच 3-4 वेळा आयोगाची विचारून झाली. आणि इथे जे विचारलेलं होतं ते 3 बदल कुठले करण्यात आलेले आहेत, या टाईपचा एक प्रश्न होता. सो अर्थसंकल्पामध्ये पण गव्हर्नमेंटच्या ज्या ऑलरेडी असलेल्या योजना आहेत, नवीन कुठली योजना घोषित करण्याव्यतिरिक्त ज्या आधीच्या योजना आहेत, त्या योजनांच्या बाबतीत गव्हर्नमेंटनी ज्या काही नवीन तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यावरती क्वेश्चन्स आयोग विचारत असतो. किंवा आर्थिक पाहणीमध्ये कुठल्या योजनेचा परफॉर्मन्स कसा आहे, कुठल्या योजनेने किती उद्दिष्ट साध्य केलेली आहेत, या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत, म्हणजे ही एक माहिती जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये, आर्थिक पाहणीमध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा उल्लेख झालेला असतो, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. अगेन बँकिंग, FRBM परत आलाय, म्हणजे सार्वजनिक वित्त हा टॉपिक परत आला. पंचवार्षिक योजना, अन्न सुरक्षा अभियान कुठल्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलं असं विचारलेलं, पण अन्न सुरक्षा अभियानचे आहे हे फक्त पंचवार्षिक योजनेशी संबंधित नसून ते ऍक्च्युली कृषी या टॉपिकमध्ये तुम्हाला अभ्यासावं लागतं. म्हणजे कृषी टॉपिक, कृषी क्षेत्रातल्या योजना, अभियान, प्रकल्प जे आहेत ते कुठल्या पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान सुरू करण्यात आलेले आहेत, या टाईपचे प्रश्न येतात. त्याच्यानंतर राजकोषीय धोरण आहे, अगेन सार्वजनिक वित्त हा जो टॉपिक आहे इथे हा प्रश्न जाईल. त्यानंतर जोडा लावा हा मिक्स क्वेश्चन होता. लोकसंख्या धोरण, लोकसंख्या धोरण 1976 आणि 2000चं धोरण, 2 छोटे छोटे पॉइंट आहेत, एकदाच करायचे. जॉग्राफीमध्ये प्रश्न आला काय, इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न आला काय, छोटाच टॉपिक आहे, पण म्हणजे अगदी 15-20 मिनिटांमध्ये होऊन जाणारा पॉइंट आहे, पण तिथे तुमचे 2-2 मार्क्स सेफ होऊ शकतात एका पेपरमध्ये.
सो विचार करा. आणि मेन्सला पण आहे ते. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्ज, हे अगेन परत सार्वजनिक वित्तमध्ये येते. आणि हा कृषी हा टॉपिक, अन्नधान्य बफर स्टॉक. मग आत्ता जेवढं आपण पाहिलं याच्यावरून काय गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत की आयोग मॅक्झिमम क्वेश्चन्स कुठे विचारते. दारिद्र्य हा टॉपिक असा आहे जिथे आयोगाने प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. RBI हा टॉपिक असा आहे जिथे प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. बँकिंग हा टॉपिक असा आहे जिथे प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना इथे प्रश्न विचारलेला आहे. सार्वजनिक वित्त आहे, इथे प्रश्न विचारलेला आहे. कर प्रणाली, मग त्या करविषयक समित्या असतील, करांचे प्रकार असतील आणि त्याच्यात स्पेसिफिकली GST असेल तर GSTच्या संदर्भातले खूप प्रश्न जे आहेत ते आयोगाकडून विचारण्यात आलेले आहेत. पैसा व चलन आहे. त्याच्यानंतर किंमत वाढ आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न आहे. RBI सोबत बँकिंग घेतले. ओके. दारिद्र्य सोबत काय घ्यायचंय? बेरोजगारी. मग बेरोजगारीशी संबंधित ज्या योजना आहेत ना, बेरोजगारीशी संबंधित म्हणजे बेरोजगारी दूर करण्यासाठीच्या ज्या योजना आहेत तिथे पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. आता याच्यासोबत जे महत्वाचं करायचं हे तुम्हाला तुमच्या पुस्तकांमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. याच्यासोबत जो एक महत्वाचा टॉपिक येतो मोस्ट इम्पॉर्टंट, दॅट इज कृषी. ठीक आहे. पण कृषी फक्त पुस्तकातून कव्हर होणार आहे का? नाही. याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर्समध्ये ज्या आर्थिक घडामोडी आहेत त्या करायच्या आहेत. आणि याच्यामध्ये पण ज्या काही योजना असतील, शासकीय कार्यक्रम असतील किंवा याच्याशी संबंधित आलेला नवीन एखादा कायदा किंवा एखादा प्लॅटफॉर्म जो असेल त्याच्यावरती प्रश्न विचारले जात आहेत किंवा एखादा अभियान जे राबवण्यात आलेलं असेल तिथे प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यानंतर जे बिलकुल स्किप करायचं नाहीये, त्याच्यामध्ये जो पार्ट येतो तो आहे ओके. आय होप क्लिअर आहे. गॉड, बंद नाही पडायला पाहिजे लेक्चर. ओके, सुरू आहे. ठीक आहे. तर अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी हे जे टॉपिक आहेत हे प्रॉपरली करायचे आहेत. आता मग याच्या व्यतिरिक्त सहकारवरती प्रश्न आहेत. पण जे मी म्हटलं की सहकारवरचा प्रश्न जो होता तो तुम्ही फक्त जस्ट असाच अभ्यास करून त्याचं उत्तर देऊ शकत होतात. लेखापालनावरती प्रश्न येत आहेत पण तिथे सुद्धा प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे इनफ आहे. तेवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर देता येऊ शकतं. मग आता जे काही मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक दिलेले आहेत, जस्ट अ सेकंड, याच्यामध्ये हे जे टॉपिक आहेत ना हे माझी फर्स्ट प्रायोरिटी, म्हणजे इथे बोर्डवरती जे लिहिलेले आहेत ते ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असायला पाहिजे. आता लक्षात घ्या, याच्यात पण तुम्हाला वाटेल की एवढं सगळं करायचं आहे. अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणीसाठी 1 दिवस द्या, ज्या दिवशी तुम्ही कंप्लीट, किंवा 2 दिवस द्या जिथे तुम्ही 1 दिवस भारताचं कराल, 1 दिवस महाराष्ट्राचं कराल. याच्यावरती पण मी सांगेन की नुसता कंटेंट, नुसता डेटा जो आहे तो वाचण्यापेक्षा जर याच्यावरचे मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. इव्हन आपण जे सेशन घेतलेले आहे ते क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्येच घेतलेले आहेत, कारण अर्थसंकल्पामध्ये एवढी सगळी आकडेवारी असते, एवढी सगळी माहिती असते जी लक्षात ठेवायला आपल्याला कठीण जाते. पण जेव्हा तुम्ही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये ती केलेली असते, रिवाइज करताना पण तुम्ही प्रश्न उत्तर रिवाइज करता आणि मग जेव्हा एक्झाममध्ये प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये ती माहिती तुम्हाला विचारली जाते तर तिथे उत्तरापर्यंत पोहोचणं हे तुम्हाला लवकर म्हणजे इझी जातं. तिथे तुम्हाला कन्फ्युजन होत नाही. पाठ केलेल्या माहितीपेक्षा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपातली माहिती ही जास्त लक्षात राहू शकते. त्यामुळे हे जे आहेत हे प्रायोरिटी बेसिसवरती करा. पण याच्यासोबत जे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की PYQ अनालिसिस हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे आहेच. काही प्रश्न जरी आर्थिक सुधारण्यासारखा टॉपिक आहे, जे टॉपिक इथे मेन्शन केलेले नाही आहेत, मग त्याच्यामध्ये
आर्थिक सुधारणा हा टॉपिक असेल, जे आपण उखाजा धोरण जे स्वीकारलेलं आहे, इथे प्रश्न बनतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, असं नाही की इथे प्रश्न येत नाहीत, इथेही प्रश्न बनू शकतो. त्याच्यानंतर जस्ट आत्ता क्लिक झाला होता टॉपिक मला, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये असतील किंवा ज्या मूलभूत संकल्पना आहेत, आणि या व्यतिरिक्त पण जे टॉपिक तुमच्या पुस्तकामध्ये दिसत आहेत त्याही टॉपिकवरती प्रश्न बनू शकतो. असं नाही की बनू नाही शकत. पण 15 पैकी जर मला मॅक्झिमम स्कोर करायचा असेल तर तो मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी माझी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे माझ्याकडे ज्यावेळेला कमी दिवस आहेत आणि तरीही मला पास व्हायचं आहे, त्यावेळेला कुठले टॉपिक आहेत जिथे मला जास्त फोकस करायचा. आता जेव्हा आरबीआय करताय, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आरबीआय करताय बेसिक माहिती तर करा, पण इथे जास्त परफेक्ट कुठला पॉइंट करायचा आहे, तो म्हणजे जे काही पतनियंत्रण आहे, पतनियंत्रणाची जी साधनं आहेत ती इन डिटेल करायचं. मग प्रत्यक्ष साधनं असू देत, अप्रत्यक्ष साधनं असू देत, गुणात्मक साधनं असू देत, संख्यात्मक साधनं असू देत, कशा पद्धतीने आरबीआय किंमत वाढ झाल्यानंतर काय करते, किंमत घट झाल्यानंतर काय करते. म्हणजे ज्यावेळेला आरबीआय करते, आय थिंक मी इथे याच्यासोबत लिहिलंय किंमत वाढ हा टॉपिक, पैसा व चलन, किंमत वाढ, सार्वजनिक वित्त, आरबीआय, बँकिंग, हे 5 टॉपिक एकत्रितच करायचे. एकत्रित म्हणजे असं नाही की एका वेळेला 5 टॉपिक पडून बसा, एका पाठोपाठ एक हे 5 टॉपिक करून घ्या. राष्ट्रीय उत्पन्न समजून घ्या की एक्झॅक्टली ती कन्सेप्ट काय. राष्ट्रीय उत्पन्नामधल्या व्याख्या जास्त विचारल्या जातात फॅक्टपेक्षा. ठीक आहे. फॅक्ट जी विचारली जाते, जी काही राष्ट्रीय नियोजन समिती त्याच्याबद्दलची जी फॅक्ट आहे ती परत परत विचारली जाते. त्यानंतर दारिद्र्य बेरोजगारीमध्ये दारिद्र्याच्या ज्या समित्या आहेत त्या बेरोजगारीमध्ये बेरोजगारीचे प्रकार विचारले जातात. पण काही वेळेला आयोग आकडेवारी पण विचारत आहे. मग जेव्हा तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं, जरी तुम्हाला आकडेवारी माहिती नसेल तरी तुम्हाला त्याची उत्तरं देता येतात. उदाहरणार्थ समजा तुम्हाला सार्वजनिक वित्तमध्ये प्रश्न विचारलेला आहे, राजकोषीय तूट, महसूल तूट, प्रभावी महसूल तूट, प्राथमिक तूट या ज्या संकल्पना आहेत तिथे, किंवा जे सार्वजनिक कर्जाचं प्रमाण आहे तिथे, मला एक्झॅक्टली माहिती नाहीये की रिसेंटची आकडेवारी काय, मी तो डेटा वाचलेला नाहीये, माझं पाठांतर नाहीये, पण मला उत्तरापर्यंत पोहोचायचंय. मला हे माहिती पाहिजे ना, राजकोषीय तूट जास्त असते की महसुली तूट जास्त असते. अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी हे आकडे मी पाहिलेले असतात, त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. कर्जाचं आणि जीडीपीचं प्रमाण आणि कर आणि जीडीपीचं प्रमाण याच्यामधला जो डिफरन्स आहे, जर मला त्या संकल्पना क्लिअर असतील तर मला उत्तरापर्यंत पोहोचणं सोपं जातं. मग ज्यावेळेला या गोष्टी मी बोलते, इथेच तुमचा FRBM ऍक्ट जो आहे तो पण संबंधित आहे. कसा संबंधित आहे? कारण FRBM ऍक्टमध्ये राजकोषीय तूट असेल, महसुली तूट असेल, त्यांच्यासाठी एक निश्चित उद्दिष्ट ठेवण्यात आलेली होती. FRBM ऍक्टची संबंधित काही समित्या आलेल्या आहेत, त्यांनी काय काय काम केलेलं आहे हे माहिती पाहिजे. जेव्हा मी बँकिंग बद्दल बोलतोय, नरसिंहन समिती मला माहितीच पाहिजे, कारण तिथे प्रश्न विचारलेले आहेत. सो ज्यावेळेला तुम्ही PYQचा एक अँगल या सगळ्या गोष्टींना द्याल, त्यावेळेला हे सगळं तुम्हाला खूप इझी वाटायला लागेल. कमी वेळेमध्ये तुमची जास्तीत जास्त तयारी होईल, पण प्रत्येक गोष्टीला करंटचा टच. मी जे सांगितलं ना तुम्हाला, 7-8 मार्क्स इझिली फक्त बुकमधून तुम्ही घेऊ शकता. म्हणजे असं नाही की त्याच्यापेक्षा जास्त बुकमधून येणार नाहीत, येतात, पण बरेचसे प्रश्न जे विचारले जातात, जसा तो कृषीवाला बफर स्टॉकचा प्रश्न होता, हा तुम्हाला डायरेक्ट पुस्तकामध्ये कदाचित मिळणार नाही. पण ज्यावेळेला गव्हर्नमेंट एखादं धोरण आणतंय, गव्हर्नमेंट ज्यावेळेला आपल्या शेतकऱ्यांचा माल निर्यात नाही करू देत आहे, तो तसाच पडून ठेवतोय, त्याच्या पाठीमागे गव्हर्नमेंटची काय पॉलिसी आहे, त्याला विरोधक काय विरोध करत आहेत, त्याला शेतकरी कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करत आहे, या ज्या गोष्टी आहेत, मग त्याच्या पाठीमागे सरकारची जी नीती आहे की हे असं केल्यानंतर मार्केटमध्ये नेमकी काय उलथापालथ होणार आहे, हा अप्रोच मला कळला पाहिजे. जेव्हा मी किंमत वाढ करत आहे, म्हणजे अभ्यासत आहे, त्यावेळेला मला कळलं पाहिजे की मागणीचा परिणाम कसा होतोय, पुरवठ्याचा परिणाम त्याच्यावरती कसा होतोय, किमतींवरती. किंमत वाढ झाल्यानंतर इकॉनॉमीमध्ये काय बदल होतात, बेरोजगारी वाढतीये की कमी होते, हे मला कळलं पाहिजे. मग जेव्हा संकल्पना क्लिअर असतील, बऱ्याचशा फॅक्च्युअल प्रश्नांची उत्तरं देता येतात. शिवाय जे मी सांगितले की काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जरी माहिती नसतील तरी फक्त प्रश्न शांतपणे जर वाचला तर उत्तर देता येतं. जसं तो तुम्हाला आय थिंक लास्ट टाइम तो स्टॉक एक्सचेंजवाला की कुठला तरी एक प्रश्न होता अधिकृत व्यासपीठाचा, 3 ऑप्शनमध्ये दिले, अधिकृत किंवा मान्यता प्राप्त असा शब्द दिलाय. मग उरलेला जो ऑप्शन आहे तोच येईल ना की जे अधिकृत व्यासपीठ नाहीये.
लेखापालनाची उद्दिष्ट विचारलीत, कुठला उद्देश नाही किंवा कुठला फायदा नाही आहे असं विचारलंय. 4 विधानं दिली आहेत, कुठला फायदा नाही आहे असं विचारलंय. मी ज्यावेळेला ती 4 विधानं वाचते त्यावेळेला मला कळते की चौथं वाक्य दिलंय जो कसाच फायदा असू शकत नाही, म्हणजे तो एक तोटा दिलाय. मग माझं उत्तर ते येईल ना. पण मी प्रश्न वाचता क्षणी म्हणजे पाहता क्षणी मी हे डिसाईड केलं की नाही, हे मी अभ्यासलेलं नाहीये, हे माझ्या हा वाक्याच्या बाहेरचे, हे मला सोडायचं म्हणजे सोडून द्यायचं. इकॉनॉमिक्समध्ये माझे मार्क्स गेले. मग हा जो कॉन्फिडन्स तिथे लो होतो, जी भीती वाटते, त्याच्यामुळे आपला रिझल्ट येत नाही. आपण म्हणतो सिली मिस्टेक झाल्या, 1 तास मॅनेज नाही करता आला. आणि मॅक्झिमम स्टुडंट जेवढे लाखो विद्यार्थी परीक्षा देतात ना, त्याच्यातले जे बाहेर पडतात म्हणजे ज्यांचा कट ऑफमध्ये जे बसत नाहीत, त्याच्यातल्या मॅक्झिमम स्टुडंटचं कारण हे असतं की त्या 1 तासामध्ये नाही मॅनेज करता आलं. हॉलमधून बाहेर आल्यानंतर कळलं की या प्रश्नाचं उत्तर हे आहे, पण तिथे ते उत्तर नाही देता आलं. हे तुम्हाला कळलं पाहिजे की मला ते 1 तासामध्ये या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सो जर इकॉनॉमिक्स तुम्हाला कठीण जात असेल, इकॉनॉमिक्सचे टॉपिक तुम्हाला समजत नसतील, तर इकॉनॉमिक्सचे 2017 ते 2026 पर्यंतचे PYQ, कुठले ग्रुप बी एक्झामचे जे PYQ आहेत त्यांचं डिटेल असं ॲनालिसिस आणि काही टॉपिकच्या बाबतीत तर अख्खा टॉपिक जो आहे त्याचं रेकॉर्डेड लेक्चर असणारा एक कोर्स जो आहे तो ॲपवरती अवेलेबल आहे. वॉरियर ऑफिसर नावाचं ॲप जे आहे आपलं तिथे अवेलेबल आहे. त्याची लॉन्च फी, अर्ली बर्ड फी जी आहे ती 299 आहे, लॉन्च ऑफर. तर तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता, जिथे मागच्या 10 वर्षांच्या PYQ मधून जे मी तुम्हाला म्हटलं बुकमधून येणारे जे प्रश्न असतात तर तेवढे 8-9 मार्क्स तुम्ही इझिली फक्त एवढं जरी केलं तरी सुद्धा तेवढे तुमचे मार्क्स जे आहे ते तुम्ही सिक्युअर करू शकता. सो जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही ती बॅच म्हणजे तो कोर्स जो आहे तो जॉईन करू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, 6 महिन्यांसाठी व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड ॲक्सेस आहे, म्हणजे तुम्ही कितीही वेळा ते लेक्चर्स पाहू शकता. शिवाय टॉपिक जे तुम्हाला कठीण जातात त्या टॉपिकचे लेक्चर्स पण, म्हणजे उदाहरणार्थ नाबार्डसारखा टॉपिक आहे तर त्या टॉपिकचं लेक्चरच तिथे दिलेलं आहे. याचा फायदा काय होईल की तो टॉपिक तुमचा एका प्रश्न म्हणजे एक प्रश्न आलाय स्पेसिफिक, नाबार्डची स्थापना विचारली किंवा नाबार्डची उद्दिष्ट विचारलीत, पण तिथे नाबार्डची बाकी सगळी माहिती जी आहे ती तुमची रिवाईज होऊन जाते. सो आवश्यकता असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. बाकी सेम याच पद्धतीने सायन्स आणि पॉलिटीचे सुद्धा मागच्या 10 वर्षांचे जे PYQ आहेत त्याचा कोर्स सुद्धा सेम याच पद्धतीने अगदी अफोर्डेबल फीजमध्ये याच्यावरती ॲपवरती अवेलेबल करून दिलेला आहे. सो तुमच्यापैकी बऱ्याच वॉरियर्सनी मी हिस्ट्री आणि पॉलिटीचे टॉपिक टाकल्यानंतर रिक्वेस्ट केलेली की मॅम इकॉनॉमिक्सचे पण घेऊन या, इकॉनॉमिक्स इम्पॉर्टंट वाटतंय. शिवाय 90 डेज चॅलेंजमध्ये इकॉनॉमिक्स सुरू होतं म्हणून आजचं हे लेक्चर होतं. बट जे 90 डेज चॅलेंजमध्ये आहे तुम्हाला ऑलरेडी एक लेक्चर दिलेलं आहे जिथे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आता जे मी तुम्हाला सुरुवातीला मध्ये एक प्रश्न विचारलेला की असे प्रश्न इकॉनॉमिक्समधले ज्यांची उत्तरं माहिती नसताना उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं, ते कसं? जर तुम्हाला ते लेक्चर हवं असेल तर कमेंट करून सांगा. नेक्स्ट सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक पाहिजे असतील तरी त्या सब्जेक्टचं नाव आणि टॉपिक म्हणजे असं लिहा, सायन्स IT असं लिहा किंवा फक्त टॉपिक इतकं लिहिलं तरी चालेल. कारण तुमच्या कमेंट्स आल्या तर मी पुढचं लेक्चर घेऊन येईन, हे मी ऑनेस्टली सांगते. बिकॉज ज्यावेळेला कमेंट्स नाही मी पाहत मग मला असं वाटतं की आवश्यकता नाही आहे का, कारण तुमच्या मनातलं तुम्ही मला दिसत पण नाही आहात तुमच्या मनातलं ओळखायला. सो पहिल्या लेक्चरला खूप सगळ्या कमेंट्स आल्या म्हणून दुसरं लेक्चर आलं, दुसऱ्या लेक्चरला पण कमेंट आल्या म्हणून हे येते. याला कमेंट्स आल्या तर पुढचं लेक्चर पण डेफिनेटली येईल. सो आवश्यकता असेल तर कमेंट करून सांगा. बाकी स्टडीमध्ये जर एखादा काही प्रॉब्लेम असा येत असेल की जो सॉल्व्ह करणं कठीण जातं, ज्याच्यामुळे अभ्यासावरती निगेटिव्ह परिणाम होतोय, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी डेफिनेटली त्याच्यावरचं लेक्चरसुद्धा घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि असेच लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येते. आजचं हे सेशन इकॉनॉमिक्सचं जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर कमेंटमध्ये इको डन असं लिहायचं, म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेणार आहात असा त्याचा अर्थ होतो आणि हे एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन आहे. ठीक आहे. आणि ज्यांना असं वाटतं मॅनिफेस्टेशन, ॲफर्मेशन ही सगळी अंधश्रद्धा आहे, मोठे जे न्यूरोलॉजिस्ट आहेत ना ते लोक सुद्धा या गोष्टी सांगतात. ठीक आहे. म्हणजे जे मेंदूचा अभ्यास करतात, मेंदूचं ऑपरेशन करतात ना, ते लोक पण सांगतात की या गोष्टी अशा पद्धतीने घडतात माणसाच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ही अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे. सो एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन स्वतःसाठी म्हणून इको डन अशी कमेंट तुम्ही करूच शकता. जर लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि पुढचे लेक्चर्स पाहण्यासाठी जर सबस्क्राईब केलेलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा आणि तुम्ही नक्की जिंकणार आहात, तुम्ही नक्की पास होणार आहात हा विश्वास ठेवून अभ्यास करा. थँक्यू.